नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आणि प्रॉपर अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये आजचा जो दिवस होता तो इलेक्शनमध्ये गेलेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे। नोव्हेंबर महिना तर आलेला आहे, पण नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा अजून झालेली नाही। तर सोशल मीडियावरती अनेक लाडक्या बहिणी व्हिडिओज पाहत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याची तारीख जाहीर झालेली आहे। असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। मंत्री आदित्य तटकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवून लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबर महिना जो हप्ता आहे आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, असे दोन हप्ते एकत्रित येणार अशा प्रकारचे देखील व्हिडिओ सध्या समोर येत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, सध्या तरी इलेक्शनचं काम सुरू असल्यामुळे, सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं वातावरण सुरू असल्यामुळे साधारणतः 2 ते 3 तारखेपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी आहे, अशा प्रकारची माहिती सध्या मिळालेली आहे। त्यामुळे सध्या लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा डिसेंबर महिन्याच्याच याच आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे, पण सध्या 2 ते 3 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण का अजून तरी GR आलेला नाही आहे आणि GR आल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा अपेक्षित धरूया की शनिवारपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR अधिकृत GRचं जे महाराष्ट्राचं GRचं जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाची घोषणा करतील। साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना आनंदाची बातमी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर याचबरोबर या शनिवारपर्यंत प्रतीक्षा करायची, हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करणार आहेत। तर याच्यामध्ये अजून तरी कोणाला अपात्र ठरवण्यात आले नाही आहे। साधारणतः ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो येणार आहे। काही सोशल मीडियावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते एकत्रित येणार असं सांगितलं जात आहे, परंतु अजून या संदर्भात काहीही तथ्यता नाही आहे। असा GR देखील आला नाही आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तोच केवळ या आठवड्यामध्ये, म्हणजेच लक्षात घ्या, या आठवड्यामध्ये GR आणि पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। अजून तारखा समोर आले नाही आहेत। या आठवड्यामध्ये GR येईल आणि त्याच्यानंतर घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची, ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे त्यांनी EKYC करून घ्यायची आहे, कारण का डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर EKYC करून घ्यायची आहे। अंतिम मुदत ही असणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या पुढील हप्ते वितरणापासून जो लाभ वितरित केला जाणार आहे त्याच्यामध्ये मात्र EKYC कंपल्सरी असणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।